वळत पुढच्या मोठ्या बातमीकडे, कैसे हराया फेम नगरसेविका सेहर शेख ही नॉट रिचेबल झालेली आहे। जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सेहर शेख ही चांगलीच अडचणीत आली आहे। सेहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख हे नॉट रिचेबल आहेत। सेहर शेख मुंब्रा प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएम पक्षाची नगरसेविका आहे। तर सेहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख हे नॉट रिचेबल आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय अधिक माहिती? नगरसेविका सेहर शेख ही नॉट रिचेबल असल्याचं कळत आहे। दीपाली, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने काल जावेद सिद्दीकी यांनी आरोप केला होता की सेहर युनुस शेख यांचे जे वडील आहे युनुस शेख यांचा जो ओबीसी प्रमाणपत्र आहे तो बोगस आणि त्याच्यावरती जे ते कारवाई करण्यात यावी, आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आपण काल देखील सेहर शेख आणि युनुस शेख यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु सध्या तरी दोघांकडनं जे आहे ते संपर्क आपला झाला नाहीये। दोघंही सध्या तरी माध्यमांसमोर येण्याचं टाळाटाळ करत आहे, आणि आता आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच दोघंही जे आहे ते नॉट रिचेबल झालेलं आहे। ज्या पद्धतीने ओबीसी प्रमाणपत्र या युनुस शेख आणि सेहर शेख यांनी घेतलेलं आहे त्यावरती आक्षेप जो आहे तो जावेद सिद्दीकी यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। खरं तर ज्या पद्धतीने युनुस शेख यांनी जो ओबीसी प्रमाणपत्र घेतलेलं आहे, खरं तर त्यांचे जे वडील होते युनुस शेख यांचे ते गाझियाबादचे होते, आणि महाराष्ट्राचा ओबीसी प्रमाणपत्र कशा पद्धतीने घेतला त्याची संपूर्ण पडताळणी जी आहे ती करण्यात यावी। खरं तर तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून देखील जे आहे तो या ठिकाणी युनुस शेख यांचा जो ओबीसी प्रमाणपत्र आहे तो बोगस सांगण्यात आला, आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी अशी देखील तहसीलदारच्या माध्यमातून एक पत्र काढून जो आहे तो या ठिकाणी सांगण्यात। परंतु सध्या तरी युनुस शेख आणि सेहर शेख हे नॉट रिचेबल झालेले आहे, माध्यमांसमोर येत नाही कशा पद्धतीने। त्यामुळे हेच नेमकं प्रकरण ज्या पद्धतीने आता समोर आलेलं आहे, त्यामुळे कशा पद्धतीने हे संपूर्ण कारवाई जे त्यांच्यावरती होणार तेच पाहणं महत्त्वाचं होणार आहे। दीपाली, निश्चितच रिजवान, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।